ग्रामसेवक पतसंस्थेतील आरोप फोल. मुख्य तक्रारदाराने तक्रार मागे घेतली. अध्यक्ष नंदकिशोर भगत यांच्यावरील आरोप फोल असल्याचा दावा अधिक बळकट झाला असून संस्थेच्या 20 पैकी 18 संचालकांनी अध्यक्ष भगत यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. नमस्कार, मी नंदकिशोर भगत, चेअरमन, रायगड जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्था. मी प्रथम आपणा सर्वांचे आजच्या ह्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने स्वागत करतो. आपण आता जो प्रश्न उपस्थित केला की काही दिवसांपासून रायगड जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेवरती तसेच वैयक्तिक माझ्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे आरोप केले जातात. ह्यामध्ये केलेले सर्व आरोप हे अत्यंत बिनबुडाचे, चुकीचे व मला बदनाम तसेच संस्थेला जाणीवपूर्वक बदनाम करण्याच्या उद्देशाने केलेले जात आहेत. ह्या संस्थेचा कारभार अत्यंत सुरळीत, व्यवस्थित सुरू आहे. आजचं पत्रकार परिषद घेण्याचं नेमकं आता काय कारण आहे आणि जे आरोप तुमच्यावर झालेले आहेत तर त्याचे काही आरोप करण्याचे आरोप केले त्याचं कारण नेमकं काय असू शकतं? आता ह्यामध्ये जे काय आरोप झालेले आहेत, जे नेमकं काय कारण आहे ती व्यक्ती सांगू शकते. मात्र जे त्यांनी त्यामध्ये आरोप केलेले आहेत की त्यांचं असं मत आहे की रायगड जिल्हा ग्रामसेवक पतसंस्थेची जी उपविधी आहे त्यामध्ये 2013ला अशा स्वरूपाचा बदल करण्यात आलेला आहे की एखाद्या संचालकाची बदली एका तालुक्यातून दुसऱ्या तालुक्यात झाल्यास त्याचं पद रद्द करावं. या संदर्भात संबंधित तक्रारदार अर्जदार यांनी गेल्या वर्षी ही एप्रिल महिन्यात सार्वत्रिक निवडणूक झाल्यानंतर 10 दिवसातच माननीय उपजिल्हा निबंधक यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केलेला होता. त्यावेळेलाही आम्ही आमचं म्हणणं स्पष्टपणे नमूद केलेलं आहे. रायगड जिल्हा ग्रामसेवक संवर्गाची जी निवडणूक झाली ती संपूर्ण जिल्हा मतदारसंघ हा विचारात घेऊन झाली. तशा स्वरूपाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. कुठल्याही स्वरूपात तालुका मतदारसंघाप्रमाणे निवडणूक झालेली नाही. त्यामुळे माझं जे अबाधित ठेवलेला आहे. त्यामुळे त्यांच्या मते मी माझं पद गेलेलं असताना जो व्यवहार केला आहे असं अजिबात नाही. माझं पद आस्थागायत अबाधित आहे. त्यामुळे संपूर्ण वर्षभरात जो काही व्यवहार झालेला आहे, आर्थिक व्यवहार झालेला आहे, बाकीचे जे काही काम झालेलं आहे ते 100% नियमानुसारच झालेलं आहे आणि या चेअरमन पदावर मी कायम असल्यामुळे ते जे काम केलेले आहे ते योग्य आहे. संचालक त्यांना माहिती देत नाही असा देखील आरोप केलेला आहे दोघांनी. नक्की त्यात कितपत तथ्य आहे? संचालक असं वैयक्तिक कुठेही कोणाला माहिती दिली जात नसते. ह्या संस्थेची दरमहा संपूर्ण संचालकांची दरमहा एक मासिक सभा असते. त्या मासिक सभेमध्ये मागच्या सभेमध्ये जे काय झालं त्याचं इतिवृत्त सर्व सभा संचालकांना दिलं जाते. संपूर्ण महिन्याचा जमा खर्च दरमहा संचालकांना दिला जातो. त्यामुळे अशी माहिती देतली जात नाही असा आरोप 100% हा चुकीचा आणि खोडसालपणाचा आहे. दिलीप तुरे यांना बेकायदेशीररित्या 13 लाख रुपये कर्ज दिलेले आहे. आपण कर्ज दिले सुद्धा आतापर्यंत आपण कोणतीही कार्यवाही करत नाही असे त्यांचं म्हणणं आहे. आता आपल्याला प्रथम आपल्या निदर्शनास आणून देण्यात येत आहे की ही जी संस्था आहे ही पगारी कर्मचाऱ्यांची सहकारी पतसंस्था आहे. जे ह्या कर्मचारी ग्रामसेवक संवर्गातील कर्मचारी आहेत ते ह्या सदस्य याचे संस्थेचे सभासद आहेत. ज्या वेळेला दिलीप तुरे यांना कर्ज दिलं त्यावेळेला ते सेवेत होते. त्यामुळे तत्कालीन जी आमचं संचालक मंडळ होतं त्या मीटिंगमध्ये मान्यता घेऊनच त्यांना हा कर्ज पुरवठा केलेला आहे. मात्र ते निवृत्तीच्या जवळ असताना काही कारणास्तव प्रशासनाकडनं करण्यात आलं. त्यामुळे मागील मार्चच्या मासिक सभेमध्ये पण जनरल सभेमध्ये आधी आम्ही त्यांना लेखी पत्र देऊन इथं निमंत्रित केलेलं होतं. त्यावेळेलाही त्यांनी बाबा जे काय आहे माझी सध्या आर्थिक अडचण आहे, मला पेन्शन नाही, मला जे शासकीय देणी मिळाले नाहीत, त्यामुळे जेव्हा कधी मिळतील तेव्हा मी तुमची व्याजासही द्यायला तयार आहे, तसं मी हमीपत्र देतो अशी हमी त्यांनी दिलेली आहे. आणि हा एक कर्मचाऱ्यांची संस्था असल्यामुळे आपल्याला त्यांच्यावरती तेवढा विश्वास ठेवणं गरजेचं आहे. सर, महत्वाचा त्यांनी आरोप चेअरमन नंदकुमार भगत परस्पर कोणतेही ठराव अथवा साहित्य खरेदी, इमारत दुरुस्तीचे काम परस्पर खर्च करीत आहेत व ठेकेदाराची निवड स्वतःच्या मर्जीने करीत आहेत त्याची कल्पना देत नाही असा जो आहे आरोप आहे.
आता जो तुम्ही उल्लेख केलात, ह्या संस्थेच्या दुरुस्तीचं, ह्या संस्थेत लागणाऱ्या साहित्याचं जे काय खरेदी झाली, दुरुस्तीचं काम झालं, हे संस्थेच्या त्या वेळच्या सभेमध्ये त्याला मंजुरी घेऊनच केलेलं आहे. ठेकेदाराची निवड ही संस्थेच्या मासिक सभेमध्ये निविदा प्रक्रिया पूर्ण करून त्याप्रमाणेच जो कमी दराची निविदा आहे ती मंजूर केलेल्या आहे आणि त्याप्रमाणेच ठेकेदार नेमलेला आहे. व साहित्य खरेदीच्या बाबतीत जर तुम्ही बोलाल तर साहित्य खरेदीच्या वेळी ते जरी ऑफिशियली नसेल रेकॉर्ड, तरीही आम्ही साहित्य खरेदीबाबतच्या त्यांच्या फोटोसहितच्या किमतीसहितच्या व्हॉट्सॲप ग्रुपवरती, जो संचालकांचा ग्रुप आहे त्याच्यावरती प्रसिद्ध करून त्याच्या किमती शेअर केलेल्या आहेत. ह्यापेक्षा कमी किमतीमध्ये जर कोण द्यायला तयार असेल, कुठल्या संचालकाकडे जर असेल सप्लायर्स, तर त्याप्रमाणे त्यांनी सजेस्ट करावं, त्यांच्याकडून आपण घेतलं जाईल आणि जी काय खरेदी झाली ती नियमाप्रमाणे संबंधिताचे दरपत्रक कोटेशन घेऊन संचालक मंडळाच्या मंजुरीनेच केलेली आहे. अशी कुठलीही गोष्ट नाही की जी परस्पर चेअरमनने केलेली आहे. त्या वेळच्या सभेमध्ये किंवा इतर वेळेला ज्या संचालकांच्या सूचना आल्या, बाबा आता आपण हे एवढं चांगलं केलंय तर ही गोष्ट करूया, हे केलंय तर हे करूया, ह्या संचालकांच्या सूचनेनुसारच काम झालेलं आहे आणि आता हे जे काम आहे हे आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. साहेब, मगाशी आपण असं म्हणतात की तुमची बदनामी झालेली आहे या संदर्भात, तर वैभव पाटील असतील किंवा त्या संबंधितांवर अब्रू नुकसानीचा दावा आपण करणार आहात का? आणि दुसरं एक त्याला जोडून एक प्रश्न आहे की त्याच्यामध्ये एक पत्र असं दिलेलं आहे की वैभव पाटलांनी ते माघार घेतली की माझी काय तक्रार नाही वगैरे, ते पत्र जे त्याचा संदर्भ जरा सांगलात तर बरोबर. नाही, वैभव पाटलांनी नाही तसं माघार घेतलेली. हा तो जो पत्र आहे तो गेल्या वर्षी त्यांनी जो दिलेला अर्ज होता त्यावेळेला त्यांनी तो माघार घेतलेली आहे. त्यानंतर त्यांनी आता हा दुसरा अर्ज केलेला आहे. या अर्जाचा त्याचा काही संबंध नाही. गेल्या वर्षी त्यांनी माघार घेतली, त्यानंतर संपूर्ण वर्षभरात तेही या संचालक मंडळाच्या मीटिंगला होते उपस्थित. संपूर्ण व्यवहार व्यवस्थित सुरू आहे अशा स्वरूपाचा त्यांनी स्वतःहून चेअरमन म्हणून माझं स्वतःचा वैयक्तिक अभिनंदनाचाही ठराव पारित केलेला आहे आपल्या मासिक सभेमध्ये. आणि आता नेमकं त्यांनी हे सगळं करत असताना या उलट परस्पर विरोधी वागून त्यांनी आता पुन्हा हा तक्रार अर्जच दिलेला आहे. अब्रू नुकसानीबाबत असं मी काही सध्या तरी तसं काही विचारात नाही. जेव्हा काय यापुढे जर काय मला वाटलं की बाबा कुठल्याही गोष्टीचा अतिरेक होतो ते त्यावेळेला मग तसं निश्चितच विचार. होत गेले. आता गेल्या काल परवापासून वैभव पाटलांच्या विरोधात अनेक वृत्तपत्रांमध्ये बातम्या प्रकाशित झालेल्या आहेत. तुम्ही तुमची भूमिका आता पतसंस्थेच्या मार्फत तुम्ही हे करताय. रायगड जिल्हा परिषदेने त्याची बदली देखील केली आहे. त्याबाबत अजून कुठलाही ठोस पुरावा किंवा तशी अंमलबजावणी होताना दिसत नाही. याच्याकडे तुम्ही कसं बघताय? जर असा त्रास देणारा माणूस जर सगळ्यांना त्रास जे सुटलाय तर याच्यावर ठोस काहीतरी भूमिका तुम्ही सगळ्यांनी पण घेणं गरजेचं आहे. याबाबत जो त्याच्यावरती रायगड जिल्हा परिषदेचा विषय आहे त्याबाबत मी काही त्याची इथे वक्तव्य करू शकत नाही. तो वेगळा विषय आहे. संस्थेच्या संदर्भातला आणि माझ्या संदर्भातला अब्रू नुकसानचा जो विषय असेल ते तो काय करेल त्याच्यावरती निश्चितच भविष्यात काहीतरी ठोस पावलं उचललं जातील. अध्यक्षांसहित 20 जणांचं संचालक मंडळ आहे. 2 जणांनी तुमच्यावर आरोप केले, त्यांना आजचं इन्व्हिटेशन होतं का? हां, अध्यक्षांसहित आमचे 20 संचालकांचं संचालक मंडळ आहे. त्यापैकी 18 संचालक हे संपूर्णपणे माझ्यासोबत आहेत, माझ्या बाजूने आहे. माझ्या प्रत्येक निर्णयामध्ये त्यांचा सहभाग आहे, त्यांना मान्य आहे आणि त्यांच्या सगळ्यांच्या मान्यतेनेच आपण इथं कामकाज करत आहे. आजही त्यांच्याशी माझं काल बोलणं झालं. आपला विषय आता ज्या आपल्याला माहित आहे 20 पैकी 2 संचालकांनी जे काही आमच्या विरोधात तक्रार दिलेली आहे त्या संदर्भात त्यांनी कोणत्याही पुराव्याशिवाय वादळवारा लाईव्ह आणि लोकशक्ती लाईव्ह या यूट्यूब चॅनेलवरती संस्थेची आणि तशी वैयक्तिक लेवलला माझी बदनामी होईल अशा स्वरूपाचं बातम्या प्रसारित केलेल्या आहेत. त्याबद्दल संस्थेची आणि वैयक्तिक माझी खूप मोठी मानहानी झालेली आहे. अशा बातम्या प्रसिद्ध केल्यामुळे संस्थेच्या विश्वासार्हतेवरतीही प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची शक्यता आहे. त्यामुळे या संदर्भात आम्ही माननीय उपजिल्हा निबंधक यांच्याकडे सदर जे संचालक आहेत ज्यांनी बिनबुडाचे आरोप केलेले आहेत त्यांचं संचालक पद त्यांना अपात्र करण्याविषयीची आम्ही 18 संचालक मागणी करणार आहोत. जर त्या उपर तीही गोष्ट शक्य नसल्यास आमची पुढे जाऊन अशीही मागणी असणार आहे की जर संबंधित तक्रारदाराच्या म्हणण्याप्रमाणे जर माझं संचालक पद चेअरमन पद जर अवैध असेल तर झालेली निवडणूक प्रक्रियाही चुकीची झालेली आहे. त्यामुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रिया रद्द करावी.
फेरनिवडणूक जाहीर करावी आणि निवडणूक अल्पमतात येणार आहे. त्या आधारे बॉडी डिझॉल्व्ह करावी, फेरनिवडणूक लावावी आणि नवीन निवडणुकीद्वारे नव्यानं संचालक मंडळ स्थापन करावं अशी आमची ठाम भूमिका असणार आहे. 18 संचालक माझ्या सोबत आहेत. आम्ही केलेला कारभार अत्यंत स्वच्छ चांगला आहे. या संदर्भात जरी जिल्ह्यामध्ये काही बदनामीकारक जरी वक्तव्य बातम्या प्रसारित झालेल्या असल्या तरी जनरल सभा आताच आमची मागच्या महिन्यात झाली 26 जून रोजी. जनरल सभेमध्ये आमच्यावरती संचालक मंडळावरती एवढा लोकांचा विश्वास आहे की 100, 125, 150 लोक त्या सभेला उपस्थित असतानाही एका सदस्यानेही समोरून आम्हाला प्रश्न विचारला नाही की बाबा रे असं असं चर्चा आहे, याच्यावरची काय प्रतिक्रिया आहे तुमची. कारण त्यांना माहीत आहे की हे जे काम चाललेलं आहे आणि हे खूप चांगलं चाललेलं आहे आणि ह्या ज्या तक्रारी आणि हे मेसेज फिरतात हे चुकीचे फिरतात, हे जाणीवपूर्वक एखाद्याला टार्गेट करण्याच्या उद्देशाने फिरतात. एवढा विश्वास आम्ही संपादन केलेला आहे. त्यामुळे असं आम्हाला काही भीती नाही ह्या अशा प्रकारच्या बदनामी करत बातम्यांची.